वाडेकर होते. त्यांचे पूर्ण नाव तुकाराम भाऊराव साठे असे होते. त्यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात वाटेगाव या गावी झाला. त्यांचे पूर्ण नाव तुकाराम भाऊराव साठे असे होते. त्यांच्या आईचे नाव वालुबाई व वडिलांचे नाव भाऊराव असे होते. त्यांनी अनेक उत्कृष्ट कादंबऱ्या व कथांचे लेखन केले आहे. वाडे व साहित्य म्हणतात. त्यांनी कादंबरीवर चित्रपट देखील तयार करण्यात आले आहे. त्यांची पत्रिका ही अण्णाभाऊंची लेखणी आहे जग अध्यात्म. सन्माननीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजनवर्ग आणि माझे मित्र मैत्रिणी सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव भारती वेलस्तान पाटील, इयत्ता 10वी विद्यार्थी. मी अण्णाभाऊ साठे यांच्याबद्दल काय 2-3 शब्द सांगत आहे ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे विनंती. अण्णाभाऊ साठे यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव या गावी झाला. त्यांचे पूर्ण नाव तुकाराम भाऊराव साठे व वडिलांचे नाव भाऊराव साठे व आईचे नाव वालुबाई साठे. त्यांना गरिबी व भेदभावामुळे शिक्षण घेता आलं नाही. त्यांना जीवनात खूप संघर्ष करावा लागला. रस्त्यात जाऊन छत्रपतीशिवरायांना कवाडे गाणारे भारतीय होते. अण्णाभाऊ साठे यांनी कादंबऱ्या, कथासंग्रह, पोवाडे लावणी त्यांची निर्मिती केली. त्यांच्या पुतळी या कादंबरीला राज्य सरकारकडून पुरस्कार मिळाला. त्यांची मुंबईची लावणी व माझी महिना गावावर आली या लावण्या अविस्मरणीय होत्या. भारताच्या साहित्यरत्न शिवशाही अण्णाभाऊ साठे यांचे 18 जुलै 1947 निधन झाले. सर्वप्रथम लोकमान्य टिळक यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा. माझे नाव प्रीती रामदास जानकर, मी इयत्ता 10वी विद्यार्थी. लोकमान्य टिळक यांच्याबद्दल 2-3 शब्द सांगणार आहेत. ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे ही नम्र विनंती. लोकमान्य टिळक हे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील थोर स्वतंत्र सेनानी, राजकारणी, लेखक व संपादक होते. लोकमान्य टिळकांचे संपूर्ण नाव बाळ गंगाधर टिळक असे होते. लोकमान्य टिळकांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी झाला. त्यांचे आईचे नाव पार्वतीबाई व वडिलांचे नाव गंगाधर टिळक असे होते. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणार. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणार अशी सिंहगर्जना करून त्यांनी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणार. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणार. माझे नाव योगेश्वरी विनायक लावडे. आज मी तुम्हाला शाही अण्णाभाऊ साठे ज्याच्याबद्दल काही 2-3 शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांतपणे ऐकाल ही माझी नम्र विनंती. अण्णाभाऊ साठे एक समाज सुधारक अण्णाभाऊ साठे एक लेखक व कादंबरीकार हे होते. त्याचे पूर्ण नाव तुकाराम भाऊराव साठे हे होते. त्याचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात वाटेगाव या गावी झाला. त्याचे आईचे नाव वालुबाई आणि वडिलांचे नाव भाऊराव हे होते. आज मैं आपके सामने स्वराज्य मेरा जन्मसिद्ध आविष्कार है और इसे मैं देखा लूंगा ऐसा साहस बनाना देने वाले महान स्वतंत्रता सेनानी लोकमान्य तिलक इनके बारे में जानकारी देना चाहता हूँ। लोकमान्य तिलक वर्ष 1890 में भारतीय राष्ट्रीय कांग्रेस में शामिल हुए। इन्होंने विदेशी आंदोलन का सहकार किया। इन्होंने विदेशी वस्तुओं के आविष्कार के लिए लोगों को प्रोत्साहित किया। तिलक ने व माझे बंधू आणि भगिनींनो, आज मी तुम्हाला लोकमान्य टिळक यांच्याबद्दल जे काही 2 शब्द बोलणार आहे ते तुम्ही शांतपणे ऐकावे अशी माझी नम्र विनंती. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी सिंहगर्जना करून इंग्रजांना हादरून सोडणारे थोर देशभक्त म्हणजे लोकमान्य टिळक. त्याचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली गावी झाला. त्यांचे पूर्ण नाव बाळ गंगाधर टिळक असे होते. त्यांचे वडिलांचे नाव गंगाधर टिळक व आईचे नाव पार्वतीबाई असे होते. लोकमान्य टिळक एक महान अभ्यासक व तत्वज्ञ होते. टिळकांना भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे जनक म्हणून ओळखले जाते. लोकमान्य टिळकांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक कष्ट केले. लोकांनी एकत्र यावे त्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव व शिवजयंती उत्सव साजरे करण्यात आले. तसेच
बद्दल जे काही गोष्टी बद्दल तुम्ही शांत ठिकाणी ऐका अशी माझी मत होती. लोकमान्य टिळक यांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखल गावी येथे झाला. त्यांचे संपूर्ण नाव बाळ गंगाधर टिळक असे होते. केशव यांचे नाव होते परंतु ते बाळ या नावाने प्रसिद्ध झाले. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव पराग साईपटाल. मी एकटा नववी होता विद्यार्थी तुमच्यासमोर महान स्वातंत्र्य सेनानी म्हणजेच लोकमान्य टिळक यांच्याबद्दल 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांतपणे ऐकावे माझी नम्र विनंती. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणार आहे अशी सिंह गर्जना करणारे म्हणजेच लोकमान्य टिळक यांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी झाला. त्यांचे पूर्ण नाव केशव गंगाधर टिळक असे होते. ते लोकमान्य टिळक एक महान अभ्यासक होते. त्यांनी भारतीय चळवळीचे जनक म्हणून ओळखले जाते. त्यांनी भारताला एकदा अडून स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी खूप असे कार्य केले. त्यांनी लोकांना एकत्र यावे म्हणून त्यांनी गणेश उत्सव शिवजयंतीचे महोत्सव साजरा करण्यात आलं. त्यांनी केसरी व मराठा हे 2 वृत्तपत्रे चालू केले. लोकमान्य टिळक हे त्यांनी देशासाठी खूप कार्य केले आणि त्यांनी लोकांमध्ये देशप्रेम व देशभक्तीची भावना निर्माण केली. असे महान स्वातंत्र्य सेनानी त्यांना माझा कोटी कोटी प्रणाम. जय जवान. माझ्या सर्व मित्रमैत्रिणींनो, आज 1 ऑगस्ट लोकशाही साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी. मी अण्णाभाऊ साठेंबद्दल काही 2-3 शब्द सांगते ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. ज्यांनी अवघ्या 50 वर्षाच्या आयुष्यात भरपूर प्रमाणात कथा कादंबऱ्या पोवाडे लिहून मराठी साहित्यातील शुक्र ताऱ्यांप्रमाणे आपले अव्वल स्थान निर्माण केले. ज्यांनी आपल्या लेखनातून गरीब व कष्टकऱ्यांच्या वेदनांना वाचा फोडली. ज्यांनी आपल्या शाहिरीतून संयुक्त महाराष्ट्र चळवळ व गोवा मुक्ती संग्राम या चळवळीमध्ये आपले महत्त्वाचे योगदान दिले ते म्हणजे महाराष्ट्राच्या मातीतील भारताच्या साहित्यातील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे होय. अण्णाभाऊंचा जन्म महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात वाटेगाव येथे 1 ऑगस्ट 1920 रोजी एका अस्पृश्य समाजात झाला. त्यांचे पूर्ण नाव तुकाराम भाऊराव साठे व आईचे नाव वालुबाई साठे असे होते. जाती व्यवस्था, गरिबी व भेदभावामुळे अण्णाभाऊंना पूर्ण शिक्षण घेता आले नाही. त्यांचे शिक्षण फक्त 3 दिवसाचे होते. पुढे जगण्यासाठी त्यांना खूप संघर्ष सहन करावा लागला, पण ते कधीच खचले नाही. नैराश्य हे तलवारीने साठलेल्या धुळीसारखे असते. धूळ फटकली की तलवार पुन्हा धारधार बनते अशी त्यांची विचारसरणी होती. सन 1942 च्या चळवळीत सहभागी झाल्याने ब्रिटिश सरकारने त्यांना पकडण्याचे वॉरंट काढले, पण त्यांना चकवा देऊन ते मुंबईत आले. मुंबईत जीवन जगत असताना त्यांना अनेक वेदना सहन कराव्या लागल्या. त्यांचे कर्तृत्व समजून घेताना जीवन जगण्याची प्रेरणा मिळते. 10-11 वर्षाचे असताना रोजंदारीसाठी आपल्या आई-वडिलांसोबत त्यांना मुंबईला यावे लागले. त्यांनी कोणत्याही कामाला कमी न लेखता खाण कामगार, गिरणी कामगार अशी पडेल ती कामे केली. अण्णाभाऊंची लेखणी म्हणजे जाणीव. ज्या वेळी त्यांच्या हाती पेन आला तो एक तलवार होऊनच. अत्यंत अल्पशिक्षित असला तरी उपरीत शाहिराला चिंतनाची जोड आणि वैश्विक कार्याची जोड असेल तर तो अजोड साहित्यिक होऊ शकतो हे अण्णाभाऊंनी दाखवून दिले. अण्णाभाऊंचे साहित्य समजून घेताना त्यांची प्रस्तावना अतिशय महत्त्वाची आहे. ते म्हणतात, मी जे जीवन जगतो, बघतो, अनुभवतो तेच मी लिहितो. मला कल्पनेचे पंख लावून भरारी मारता येत नाही. यावरून त्याच्यातील लेखक कसा महाराष्ट्राच्या मातीशी घट्ट नाते होता हे दिसून येते. फकीरा, वारली सभा, गुलाम, पारधर, बैल अशा प्रसिद्ध कादंबऱ्या, कृष्णकाठच्या कथा व माझ्या रशियाचा पहिला प्रवास हे पुस्तक त्यांनी लिहिले. रशियात जाऊन छत्रपती शिवरायांचा पोवाडा करणारे ते प्रथम लोकशाही होते. माझी मुंबईची लावणी व महिना गावाकडे राहिली या लावण्या अविस्मरणीय आहे. अशा या थोर शिवशाही साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा 18 जुलै 1969 रोजी गोरेगाव मुंबई येथे निधन झाले. अण्णाभाऊंबद्दल जेवढे बोलावे तेवढे कमी आहे, पण जाता जाता एवढं सांगते, झाले बहु होतील बहु परंतु त्याच महा. धन्यवाद. Today I am meditating the small bit about the Lokmanya Tilak. Please listen carefully. Lokmanya Tilak born on 23 July 1856 in Chikli, Ratnagiri. He
He was born into middle class Brahmin family. He was a great freedom fighter. He famous in India Bal Gangadhar Tilak. His full name is Keshav Gangadhar Tilak and father name is Gangadhar Tilak and mother name is Parvati Bai. He have two brothers and two sisters. In 1871 he graduated by Defense College in Pune. He Bachelor of Arts in Mathematics. He married in young age of 16 of Satyabhama Tilak in the year of 1877. He have four sons and three daughters. Tilak beginning the teaching after graduate of private school of Pune. He started a newspaper of History and Maratha. He died in 1 August 1920 in Bombay of Mumbai. His age is 64. Thank you. अण्णाभाऊ साठे हे समाज सुधारक लेखक व कादंबरीकार होते. त्यांचा जन्म 1 ऑगस्ट 1930 रोजी सांगली जिल्ह्यातील वाटेगाव या गावी झाला. त्यांचे आईचे नाव वादूबाई व वडिलांचे नाव भाऊराव असे होते. त्यांनी सर्वांना शेवटच्या मुलाला ठीक आहे. सर्वांनी ताट बसायचं, व्यवस्थित बसायचं. माझ्या अध्यक्ष भाषणाकडे वळण्यापूर्वी प्रथम मी नाशिक जिल्हा विधायक कार्य समितीचे संस्थापक अध्यक्ष कैलासवासी भाऊ यांच्या स्मृतींना वंदन करते. तसंच आजच्या तर महान योद्ध्यांचा एकाची काय आहे पुण्यतिथी आणि दुसऱ्या महान योद्ध्याची जयंती कोणाची आहे, पुण्यतिथी कोणाची आहे, नक्की का? बरोबर का? परत विचार करू नक्की का? बरोबर. या दोन्ही महान योद्ध्यांना सुद्धा मी विनम्र अभिवादन करते आणि माझ्या 2 शब्दांना सुरुवात करते. विद्यार्थी मित्रांनो, माझ्या भाषणात मी लोकमान्य टिळक आणि अण्णाभाऊ साठे यांना स्पर्श करत करत मला तुमच्या मनाचा वेध घ्यायचा आहे. मुलांनी छान अशी भाषणं या ठिकाणी केली. त्याबद्दल मी या संपूर्ण माझ्या शिक्षक बांधवांचे या पूर्ण टीमला खूप खूप धन्यवाद देते. असा छानसा कार्यक्रम आणि सगळ्यात आनंद काय झाला पवार सर मला माहिती का? पहिल्यांदा जास्तीत जास्त मुलांनी सहभाग घेतला, त्याबद्दल मला अभिमान वाटला. कारण मुलं पुढे येतच नव्हते, काही का असे नाही. सुरुवात झाली, छान अशी सुरुवात आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही लोकमान्य टिळकांचं चरित्र ऐकलं, त्यांचं सामाजिक कार्य ऐकलं, अण्णाभाऊ साठेंचं ऐकलं, पण आचरणात किती असतं? आपण फक्त कागदापुरतेच ते लोकमान्य टिळक ठेवलेले आहेत, कागदापुरतेच ते अण्णाभाऊ ठेवलेले आहेत. सांगा, अण्णाभाऊच्या विद्यार्थ्यांच्या गल्ल्यात नाहीच होते. त्यांनी ही कादंबरी लिहिली, हा ग्रंथ लिहिला. अण्णाभाऊंची गाजलेली कादंबरी होती. काय ऐकत होते? पवार सरांनी तीच तुमचं व्यक्त केली. डॉक्टर सरांनी सांगितलं, तुम्ही
ऐकत नाही, मनाने बसलेलेच नाही इथं. अण्णाभाऊ साठे यांची गाजलेली कादंबरी पुस्तक. समजा तुम्हाला कादंबरी शब्द नाही समजला तर सांगा पुस्तक कोणतं? कोणतं पुस्तक? सांगा बरं. कोण सांगतो? सांगायचं बरं, मला सांगायचं मला. मग या कार्यक्रमाचा अर्थ काय? तुम्ही नुसतं शरीराने इथं बसताय, मांडी घालायची आहे, हात बांधायचा आहे, पेपर मारायचं आहे, बोट टोचायचं आहे, हे चालू होतं. काय सांगता येत नाही? हा सांग कशा पद्धतीवर फकीरा. ऐकलं ना? कोणती कादंबरी? कोणतं पुस्तक वाचलं? परत मला आवाज नाही आला. फकीरा. मी तुम्हाला भाषण देणार नाही, मी तुम्हाला सांगितलेल्या माहितीच्या आधारे तुमच्याकडून मला बदलून घ्यायचंय. फकीरा. लोकमान्य टिळकांनी ग्रंथ लिहिला. व्हेरी गुड. याच्यासाठी जोरदार टाळ्या. गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला. कोणी लिहिला? लोकमान्य टिळकांनी. लक्ष देत नाही. प्रत्येक मुलाच्या भाषणामध्ये ते होतं आणि सरांनी सुद्धा तुम्हाला सांगितलं. ग्रंथ कोणत्या ठिकाणी लिहिण्यात आला? तर लोकमान्य टिळकांनी तो ग्रंथ कोणत्या ठिकाणी बसून लिहिलेला आहे? मंडालेच्या तुरुंगात. बरोबर आहे? तिने बरोबर उत्तर दिलं. परत टाळ्या. तुम्ही मुद्दाम खाण्याची खाली करता की काय, हा मोठा प्रश्न आहे. सोपे प्रश्न होते. गीता रहस्य कवी लिहिला माहिती आहे, अण्णाभाऊंचं पुस्तकं कोणते हे ऐकले आहे. त्याच्यातलं एक जरी नाव आपलं पाठ झालं तरी आपल्या आयुष्याचं सार्थक होतं. या महाविभूतींनी आपल्या प्राणाचं समर्पण केलं. हे कोणासाठी केलं होतं? तुमच्या आमच्यासाठी केलं होतं. लोकमान्य टिळकांनी मुलाचं शरीर निरोगी राहावं म्हणून व्यायामशाळा काढल्या होत्या. व्यायामाचं महत्व सांगितलं होतं. आज किती मुलं व्यायाम करतात? नाही करतात. पावणे 6 वाजले की थोड्या वाचतो, ते दाबतो, बंद करतो, झोपतो आणि मग कसं तरी पावणे 7ला पाणी कुठे लागतं नाही लागत तसं धावत पळत शाळेत येतो. शाळेतून गेलं ते दप्तर दुसऱ्या दिवशी हात लागतो. आजची ही परिस्थिती आहे. त्यांनी उत्सव साजरा केला. उत्सव का साजरा केला होता? सरांनी छान सांगितलं होतं. शिवजयंती आणि कोणता? गणेश उत्सव. तो कसा पाठ झाला? कारण माहिती आहे, हृदयावर कोरला गेला. गणेश उत्सव साजरा करायचा म्हणजे काय करायचं? मुक्त छंदाने करायचं. शर्ट डोट उडवून नाचायचं, गोल गोल फिरवायचे. टिळकांनी तेच सांगितलेलं होतं आहे की नाही? हे सांगितलं का? त्यांनी लोकांनी एकत्र येऊन विचारधारा वाढवावी, आपापसात विचार एकमेकांना द्यावे आणि जनजागृती व्हावी. त्या काळात कोणाची राजवट होती? इंग्रजांची. आणि या एवढ्या अन्याय करणाऱ्या, विरोध करणाऱ्या इंग्रजांपुढे यांचा टिकाव लागणं अशक्य गोष्ट होती भारतीय नागरिकांचा. आणि त्याच्यामध्ये या महाविभूतींनी आपल्या जीवाचं समर्पण केलेलं आहे, बलिदान केलं, घरादाराचा त्याग केला. कारण माझी येणारी पिढी तरी सुखाने आणि स्वातंत्र्यामध्ये जगली पाहिजे हेच यांचं. अण्णाभाऊ साठेंचं पाहिलं, त्यांच्या लेखणीला धार होती. त्यांना तलवार वापरण्याची गरज आली नाही. त्यांनी काय केलं? आपल्या लेखणीला धार दिली आणि ते शब्द सरकारवर ते फेकले. त्या शब्दांनी, त्यांच्या त्या गीतांनी सगळ्यांमध्ये स्फूर्ती भरत होती आणि सरकार सुद्धा दगदगत होतं. कित्येक वेळा अटकेचे संदेश आले असतील तर त्यांनी कधीही हार मानली नाही. आपली लेखणी बंद केली नाही. शेवटच्या श्वासापर्यंत ते लिहित होते. लोकमान्य टिळक
यांचं शरीर सुद्धा असं बदललं होतं, हुशार होते ते, चपळ होते आणि प्रत्येक कार्य हे नियोजनपूर्वक ते करत होते. वृत्तपत्र काढले, का काढले? वृत्तपत्र म्हणजे काय रे? सांगा, वृत्तपत्र म्हणजे काय? पेपर म्हणतात तुम्ही काय, त्याला काय म्हणतो? वृत्तपत्र. मी तो मुद्दा मांडलेला आहे. पेपर आहे की नाही? या पेपरचं कधी वाचन करता कारण नाही करत आपण. प्रमुख पुस्तकच नाही तर मॅडम तुम्ही तो पेपर सांगता. या ज्या जयंती पुण्यतिथ्या साजऱ्या करायच्या आहेत त्या नुसत्या कागदावर देतो तर त्या प्रत्यक्ष कृतीमधून तुम्ही कराव्यात असं मला वाटतं. आणि हे आव्हान मी नेहमी करत आलेली आहे. वृत्तपत्र वाचा, टीव्हीवर त्या बातम्या ऐका, त्याच्या संपर्कात जा. म्हणजे या महान लोकांचं रहस्य काय होतं जीवनाचं, ते एवढं कणखर कसे करू शकले, या सर्व गोष्टींचा उलगडा होत. जसे तुमचे मित्र असतात तसे त्या काळात सुद्धा त्यांचे मित्र असायचे आणि ते मित्र मिळून हातात हात घेऊन जे काही करायचं सरकार विरोधात ते ठामपणाने करायचं. लोकमान्य टिळकांचे अजून 2 मित्र होते. त्या त्रिदयींना संपूर्ण जग ओळखायचं आणि त्यांना संबोधन सुद्धा द्यायचं. कोणते 3 शब्द ते सांगतात का कोणी? व्हेरी गुड, टाळ्या. लाल, पाल, पाल, हे 3 मित्र. लाल म्हणजे कोण मग आता? लाल बहादूर शास्त्री. पाल म्हणजे कोण मग आता? बाळ गंगाधर टिळक. बाळ नाव होतं, हिंदीमध्ये आपण करू शकते बाळ. आणि पाल कोण मग? की एका बाजूला ज्यांनी आपल्या अस्तित्वानं स्वातंत्र्याची चळवळ आणि आपल्या गुन्हागारी अशा अग्रलेखांनी भाषणांनी इंग्रजांना सोडपिपळ करून सोडलेले होते असे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी याच दिवशी या जगाचा निरोप घेतला होता. बरोबर आहे? बरोबर आहे का? दुसरी बाजू अशी आहे की ज्यांनी लहानपणापासून तर शेवटपर्यंत अनेक प्रकारचे अन्याय अत्याचार सहन केले, कष्टमय जीवन जगले असे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी ते जन्म घेतला. एका अर्थाने हा एक अनोखा असा योगायोग